नमस्कार मित्रांनो, रब्बी हंगाम 2026साठी जर तुम्ही पीक पाहणी केलेली नसेल, तर अशा शेतकऱ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे. कारण आता 4 दिवस शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. 24 जानेवारी 2026 ही शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो. याच्यामध्ये कृषी विभागाकडून बदल करण्यात येऊ शकतो. पण सद्यस्थितीत तर 24 जानेवारी 2026 ही अंतिम तारीख आहे. तुम्हाला ई-पीक पाहणी करायची असेल, तर 24 जानेवारीच्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला करून घ्यायची आहे. जर भविष्यात काही पिकांना नुकसान वगैरे झालं तर पीक पाहणी अतिशय गरजेची असते. जसं की पीक विमा, पीक कर्ज, काही नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा MSP तसेच सर्व कृषी आणि शासकीय योजनांचा जर लाभ निश्चित करायचा म्हणजे मिळायचा असेल तुम्हाला, तर ई पीक पाहणी गरजेची आहे. ई पीक पाहणी नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे. जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यात होणारं नुकसानसुद्धा तुम्हाला पिकाची नोंद सातबाऱ्यावर नसेल तर त्याचं भरपाई मिळणार नाही आहे. एवढं लक्षात घ्या. त्यासाठी ई पीक पाहणी करा. ई पीक पाहणी कशी करायची असते त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकण्यात आलेली आहे. ते बघूनसुद्धा तुम्ही करू शकता. आणि अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे त्यांना सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करायची असेल तर ई पीक पाहणी करावीच लागणार आहे. आणि वेळेतच करून घ्या, कारण 24 जानेवारी 2026 हीच शेवटची तारीख आहे. आणि शासनाकडून याच्यामध्ये काही बदल केला जाऊ शकतो, वाढीव कालावधी दिला जाऊ शकतो. पण सद्यस्थितीत असे कुठलीही अपडेट नाही आहे. त्याच्यामुळं 24 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख असणार आहे ई पीक पाहणीसाठी, ते पण रब्बी हंगाम 2026साठी. तर अशा शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा ज्यांनी अजूनही ई पीक पाहणी केलेली नाही आहे. 24 जानेवारी 2026पर्यंत त्यांना करून घ्यायचं आहे पीक पाहणी. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.